VMK अँड सुप्रिया या लाईफस्टाईल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे आहेत पौष्टिक लाडू. हे लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, गर्भवती महिलेसाठी आणि ज्या महिलेची डिलिव्हरी झाली आहे तिच्यासाठीही खूप असे पौष्टिक आहार आहे. तर आज आम्ही ते घरी बनवलेत. आम्ही तर आमच्यासाठीच बनवलेत. ते कसे बनवायचे मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि काय काय साहित्य लागतं त्याच्यामध्ये. हे आहे खारीक, सुकं खारीक. ते बारीक केलं आहे मिक्सरला. आणि हे आहे सुकं खोबरं. सुकं खोबरं पण किसायचं आहे आणि ते मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आहे. हे मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आहे. आणि हे आहे खारीक आणि त्या खारीकची पण मिक्सरला लावून पावडर बनवले. हे आहे डिंक. डिंक आपल्या कमरेसाठी, कंबर वगैरे दुखत असेल त्याच्यासाठी चांगलं असतं, त्यामुळे ते डिंक पण त्याच्यात यूज केले. ते पण प्युअर घीमध्ये हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. तर डिंक फ्राय करून घेतले. त्यानंतर काजू, बदाम हेही त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यामुळे काजू आणि बदाम तेही घीमध्ये चांगलं फ्राय करून घेतलं आहे. हे सगळं घीमध्येच करायचं आहे, तेलामध्ये नाही. तर हे पहा, आपण बदाम फ्राय करून घेतलेत आणि त्याच्यानंतर आता काजू फ्राय केलेत. हे सगळं फ्राय करून झालं आहे, काजू, बदाम, डिंक. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. ठीक आहे. आता आपण हे झालं आहे सगळं ड्रायफ्रूट झाले फ्राय करून, म्हणजे घीमध्ये. आता हे आपण खारीक आहे ते पण घीमध्ये फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर आपण सुकं खोबरं जे मिक्सरला लावलं होतं ते पण फ्राय करून घ्यायचे. फ्राय म्हणजे गरम करून घ्यायचं थोडंसं खोबरं. ते असं काळं नाही झालं पाहिजे, नॉर्मली असं थोडंसं कुरकुरीत झालं पाहिजे. बघा, थोडंसं ब्राउनिश कलर आला आहे त्याला. अशा सगळ्या गोष्टी आपण प्युअर घीमध्ये फ्राय करून घेतले. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे झालं खोबरं आणि याच्यामध्ये आहे खारीक, बदाम, काजू, डिंक. ते सगळं फ्राय करून बारीक करून घेतले. आता आपण हा केला आहे गुळाचा पाक. गूळ आहे, 2 किलो गूळ आहे तो. 1 किलो खोबरं होतं आणि पाव किलो डिंक. फार कमी होतं, डिंक कमी घेतले. आणि बदाम आणि हे पाव किलो असं. तुमच्यावर आहे ते बदाम आणि काजू किती घालायचे, तुम्ही अजून जास्तही घालू शकता. आणि त्यानंतर त्या गुळाच्या पाकामध्ये आपण हे सगळं मिश्रण मिक्स करणार आहोत. म्हणजे आत्ता आपण टाकले बारीक केलेला खोबऱ्याचा किस आणि बदाम वगैरे जे काय होतं ते सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. आणि ते आता पाकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. फार स्टॅमिना लागतो हां याला पण खूप स्टॅमिना वाढवणारं पण आहे हे पदार्थ. तर बघा, सगळ्यांनी करून बघा, कारण सकाळी आपली मुलं स्कूलमध्ये जातात तर ॲटलिस्ट एक लाडू खाऊन तरी जाऊ शकतात, कारण फार पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये खोबरं आहे आणि हो, शेंगदाणे पण टाकलेत. शेंगदाणे मी दाखवायचं विसरली, पण आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेत. खोबरं, खारीक, बदाम, काजू, डिंक आणि शेंगदाणे असे सगळे पदार्थ आहेत. आणि मग ते आत्ता थंड थोडंसं करायचं आहे. मिक्स करून घेतलं आपण, गॅस बंद केला आणि खाली घेतले. खाली घेऊन ते चांगलं असं मिक्स करायचं आहे, असं एकजीव करून घ्यायचं. तो फार गरम असतो तर ते करताना थोडं सांभाळून, कारण मला एकदा चटका लागला. आम्ही टोप पण ॲक्च्युली हे सगळं मम्मी बनवते, मी थोडीशी हेल्प करत होते. मम्मीनी ते फार असं हे करून बनवले. आणि त्यानंतर पूर्ण थंड नाही, थोडंफार थंड झालं आहे, म्हणजे ॲटलिस्ट गरमच. नाहीतर ते पूर्ण थंड झालं तर परत गरम करावं लागतं, तेव्हा ते लाडू वळतात.
त्यामुळे नॉर्मली मम्मी हलवून घेत आहेत, कारण ते थोडंसं थोडंसं हवा ने थंड होईल. आणि मग असे लाडू वळायचे. बघा, हे झाले पौष्टिक लाडू तयार. बघा कसे आहेत लाडू. नक्की करून बघा आणि टेस्ट कशी असेल तुम्ही केल्यानंतर तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा. पौष्टिक आहार आहे त्यामुळे नक्की बनवा. थँक्यू.